2008 साली आलेला दे धक्का हा सिनेमा खूप गाजला होता। मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर असे दिग्गज कलाकार प्रमुख भूमिकेत असले तरीही या सिनेमातील दोन बालकलाकार भाव खाऊन गेले होते। ते म्हणजेच किसन्या आणि सायली हे पात्र साकारणारे सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य। किसन्या साकारणारा सक्षम तर अनेक मालिका आणि सिनेमात दिसून आला, मात्र सायलीची भूमिका साकारणारी गौरी वैद्य मात्र फारशी कुठे दिसली नाही। ती सध्या काय करते हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। गौरी वैद्यने लहानपणापासूनच अभिनय करायला सुरुवात केली होती। बालकलाकार म्हणून तिने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलंय। तिने झी मराठीवरील गाजलेल्या इंद्रधनुष्य या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं। नंतर ती 2006 साली आलेल्या भाऊ माझा पाठीराखा या सिनेमात झळकली होती। नंतर 2008 साली आलेल्या दे धक्का या सिनेमाद्वारे ती महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली। या सिनेमात तिने केलेल्या सकस अभिनयाचे आणि बहारदार नृत्याचं सर्वांनी कौतुक केलं होतं। पुढे ती शिक्षणाची आईचा गो या सिनेमात दिसली। या सिनेमातही तिने आणि सक्षम कुलकर्णीने बहीण भावाची भूमिका साकारली होती। यानंतर काही काळ ती अभिनय क्षेत्रापासून दूर होती। नंतर ती थेट 2015 साली आलेल्या आव्हान या सिनेमात झळकली होती। या चित्रपटानंतर मात्र ती फारशी कुठे दिसली नाही। ती पुढे अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनय क्षेत्रापासून लांब होती। मध्यंतरी दे धक्का सिनेमाचा दुसरा भाग आला होता। या सिनेमात गौरी सायलीच्या भूमिकेत पुन्हा पाहायला मिळेल असं सर्वांना वाटलं होतं, मात्र निर्मात्यांनी तिला रिप्लेस केले। तिच्याऐवजी महेश मांजरेकर यांची सावत्र मुलगी गौरी इंगवले हिने सायलीची भूमिका साकारली होती। त्यामुळे गौरी वैद्यला पुन्हा सायलीच्या भूमिकेत पाहायला उत्सुक असणाऱ्या प्रेक्षकांचा हिरमोड झाला होता। तिने माटुंग्यातील प्रख्यात रुपारेल कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे। तिने इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेतली आहे। सध्या गौरी अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून ती विविध प्रकारच्या पोस्ट टाकत असते। तिला नृत्याची विशेष आवड आहे। यातूनच तिने कथक नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आहे। गौरी सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडिओ देखील शेअर करत असते। अशा प्रकारे दे धक्का सिनेमातील बहारदार नृत्य करणारी सायली आजही आपली नृत्याची आवड जपत आहे। एखादी चांगली भूमिका मिळाली तर प्रेक्षकांना तिला पुन्हा एकदा सिनेमात नक्कीच पाहता येईल।